त्याला पहिलीपासून समजावी असावी असं मत आहे. शेवटी ज्याप्रमाणे आपण इंग्रजीची अंमलबजावणी केली त्याचप्रमाणे तितकाच विरोध झाला होता, आतापेक्षा जेवढा झाला तेवढा. त्याचप्रमाणे हिंदीची अंमलबजावणी व्हावी. सुरुवातीला मूल्यमापनामध्ये जोपर्यंत आपण रस्ता चांगला बनत नाही तोपर्यंत गाडीची स्पीड आपण वाढवत नाही, त्याप्रमाणे मूल्यमापनाच्या पद्धती असाव्यात असं माझं मत आहे. आणि सर्वात गोष्ट की आता आपण प्रत्येक गोष्टीकडे धर्म, पंथ, जात म्हणून बघतो. भाषावर प्रांतरचना आम्ही जरी स्वीकारली असली, परंतु राष्ट्राचा जर विचार करायचा असेल तर देशाच्या पातळीवर उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा जेव्हा विचार करू आम्ही तेव्हा अगदी आम्ही भिन्न होऊन जातो. हिंदी, द्रविड असा तर तो विचार करून चालणार नाही. जगाच्या पातळीवर जर ग्लोबल 140 जी लोकसंख्या आपली 140 कोटी, त्याचा जर कुठेतरी विचार करायचा असेल आणि एक आवाज जेव्हा निघतो त्याला महत्व राहत नाही, परंतु समूहाचा आवाज निघतो तेव्हा त्याला खूप महत्व राहतं. तसंच देशाच्या बाबतीत मला वाटतं की देशाच्या भाषेचा जो आवाज निघला, जो